मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला। 14 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। संभाव्य मंत्रिमंडळाची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शहांना दिल्याची सूत्रांची माहिती। भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना दूर ठेवून नव्या चेहऱ्यांना मोठी संधी मिळणार असल्याची माहिती। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। भाजप 20, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 10 असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा वर्चस्व। गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच राहण्याची चिन्ह, तर शिवसेनेला नगरविकास खातं आणि महसूल खातं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पडणार, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक। संध्याकाळी रामटेक बंगल्यावर बैठकीचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवार वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता शरद पवारांच्या भेटीला। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतरची सार्वजनिक अशी पहिलीच भेट। राजकारणात इतरही संबंध असतात। भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस। नवी दिल्लीतल्या निवासस्थानी वाढदिवसाचं सेलिब्रेशन। आमदार खासदारांच्या उपस्थितीत तलवारीनं कापला केक। आपण बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूयात। ही बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले या संदर्भातले। कल्पना आहे आपल्या सगळ्यांना, कालपासून अजित पवार हे नवी दिल्लीमध्येच आहेत आणि आज शरद पवारांची भेट घेतली। त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचलेले आहेत। संसदेमध्ये अजित पवार दाखल झालेत। या दोघांमध्ये खाते वाटपासंदर्भात चर्चा होऊ शकते। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया। प्रशांत, कालपासून अजित पवार दिल्लीमध्येच आहेत। आज ते शरद पवारांना देखील भेटले, शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या आणि आता ते संसदेमध्ये आलेत, गृहमंत्र्यांना भेटणार आहेत। काय अपडेट आहे? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे संसद भवनात दाखल झालेले आहेत। त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील आहेत। महत्त्वाचं म्हणजे महायुतीच्या मंत्रिपदाच्या वाटपासंदर्भात ज्या काही चर्चा सुरू आहेत त्या चर्चेवरती अजित पवारांच्या खात्यामधील जे अंतिम निर्णय घ्यायचे त्या संदर्भात अमित शहा यांना आम्ही यशस्वी अंतिम निर्णय घेते सांगण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे जबरदस्त जे अर्थ खातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा यासाठी जी त्यांचे दबाव उपयोगात आणला जातो त्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। साधारणतः 15 ते 20 मिनिटं ही बैठक होण्याची शक्यता आहे। नक्की, धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।